आदाब नाजरीन, ज़ैन टीवी में आपका इस्तकबाल है। डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवा समिति में यादगीर सिटी और कस्बाजात के नौजवानों की शमूलियत। यादगीर के ओल्ड IB में आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवा समिति के इलाका कल्याण कर्नाटका के प्रेसिडेंट सरवर पटेल की सदारत में एक ज्वाइनिंग प्रोग्राम मुनाकिद हुआ, जिसमें यादगीर सिटी, गुलसरम, हुलकल जे, कुल्लूर, नाइकल के तकरीबन 60 नौजवानों ने शमूलियत इख्तियार की। इस मौके पर मेहमान खुसूसी की हैसियत से अब्दुल करीम दादू अखिला कर्नाटका भ्रष्टाचार निर्मूलने एंड हसीरो सिने रायता संघ कल्याण कर्नाटका प्रेसिडेंट शेख आफरीदी अखिला कर्नाटका भ्रष्टाचार निर्मूलने एंड हसीरो सिने रायता संघ यादगीर प्रेसिडेंट ने शिरकत की। इस मौके पर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवा समिति के जिम्मेदारान ने मीडिया से मुखातिब होते हुए कहा कि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवा समिति का असल मकसद है कि यादगीर जिले में बेहतर एजुकेशन के लिए हर वक्त नुमाइंदगी करते हुए यादगीर जिले को एजुकेशन में हर साल जो आखिरी दर्जे पर आता है उसको ऊपर के दर्जे को पहुंचाने का आज़म रखते हैं, जिससे खासकर गरीब स्टूडेंट्स को काफी सपोर्ट मिल सकता है। इस मौके पर शेख लाडले साहब कल्याण कर्नाटका वाइस प्रेसिडेंट, फेरोज पटेल कल्याण कर्नाटका वर्किंग प्रेसिडेंट, सलीम पटेल कल्याण कर्नाटका प्राउड प्रेसिडेंट, उस्मान अली खान कल्याण कर्नाटका सेक्रेटरी, मिर्जा हसन बेग कल्याण कर्नाटका ट्रेजरर, जुबैर अहमद यादगीर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, ओवैस अहमद डिस्ट्रिक्ट वाइस प्रेसिडेंट, ताजुद्दीन डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी, MD फारूक जॉइंट सेक्रेटरी, MD मुदस्सिर डिस्ट्रिक्ट यूथ प्रेसिडेंट, बासित सगरी डिस्ट्रिक्ट वाइस प्रेसिडेंट, अब्दुल अजीज नाइकल ग्रामीण प्रेसिडेंट, नबी साहब हुलकल जे ग्रामीण प्रेसिडेंट, अब्दुल साहब कुल्लूर ग्रामीण प्रेसिडेंट, इस्माइल साहब गुलसरम ग्रामीण प्रेसिडेंट के अलावा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवा समिति के कई कारकुनान मौजूद थे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸರ್ವರ್ ಪಟೇಲು, ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಅಧ್ಯಕ್ಷ. ಇವತ್ತು ಓಲ್ಡ್ IBನಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಸೇವೆ ಸಮಿತಿಯ ಇವತ್ತು ಸೇರ್ಪಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಓಲ್ಡ್ IBನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯಾದಗಿರಿ ಡಿಸ್ಟಿಕ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಡಿ ಆಗಿದೆ. ಆ ಬಾಡಿನಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದ ಜುಬೇರ್ ಅಹಮದು ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆದ ಅವೇಜು, ಹಾಗೆ ಗ್ರಾಮೀಣನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು 50 ರಿಂದ 60 ಮಂದಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆ ಗ್ರಾಮೀಣನಲ್ಲಿ ಮತ್ತು ನೈಕಲ್ಲು, ಗುಲ್ಸರಮು ಹಾಗೂ ಕಲ್ಲೂರು ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗ್ಯಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಹೃದಯದಿಂದ ಸಂಪೂರ್ಣ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು. ಎಲ್ಲರೂ ಏನಂದರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಜುಬೇರ್ ಅಹಮದು ಎಲ್ಲ ಎಜುಕೇಷನ್ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಗಮನ ಇಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಮುಂದೆ ಏನೇ ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಆ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅವರು ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಸಿಗಂಗೆ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಶಿಕ್ಷಣ, संगठने होराटा सेवे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज APJ अब्दुल कलाम सेवा समिति संगठन की जॉइनिंग प्रोग्राम ओल्ड IB में रखा गया था। तो इसी सिलसिले में कई ताल्लुक़ के हज़रात यहाँ जॉइनिंग किए। कुल्लूर, नाइकल, गुलसरम, हुलकल यहाँ के अफराद भी ज्वाइन हुए हैं इस संगठन में। हमारे संगठन का मकसद है तालीम पर फोकस करना, बेरोज़गारों के लिए रोज़ी का ज़रिया निकालना और जो लाचार और मजबूर है उनकी मदद करना हमारे संगठन का मकसद है।
और जो भी हजरात यहाँ ज्वाइन हुए हैं उनसे मैं गुजारिश करता हूँ कि इसको बरकरार रखें और इसकी नुमाइंदगी करते रहें। जज़ाकल्लाह। जय हिंद, जय कर्नाटक, जय APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಇಂದು ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಇಂದು ಎಲ್ಲ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಈ ಸಂಘಟನೆಯ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸರ್ವಾರ್ ಪಟೇಲ್ ಅವರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಜುಬೇರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಈ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶವೇನೆಂದರೆ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವು ಭಾಳ ಹಿಂದುಳಿದ ಕಾರಣ ಯಾದಗಿರಿ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದಿದೆ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ। ಈ ಯಾದಗಿರಿಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲು ಹಾಗೂ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಜನರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸುವುದು ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಯಾವುದೇ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಆದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ನ್ಯಾಯ ರೂಪದಲ್ಲಿ ತರುವುದು ಈ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ। ಹಾಗೂ ಈ ಸಂಘಟನೆ ಮೂಲಕ ನಾನು ತಿಳಿಸುವುದೇನೆಂದರೆ ಇಡೀ ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಲವು ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಬರುವ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಮಿತ್ರರು ಮತ್ತು ಸಹೋದರರಿಗೆ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ, ಈ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ನಮಗೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು। ಈ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನನಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಉಪ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇದರಿಂದ ನಾನು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಭೀಮ್।